विषय घेण्याचं कारण असं होतं की जेव्हा आरती होते आणि लोक भेटायला येतात, युट्यूबवर तुम्ही प्रश्न बघितला, मुलांना एक मिनिट उठ रे बाळा तू, मी तुम्हाला ऍक्टिंग करून दाखवते. हा समजा माझा मुलगा आहे, ताई हा बघा ना ऐकतच नाही, एका जागी शांत बसतच नाही, अभ्यासच करत नाही, किरकिर करतो. बस असं आपल्याला आपल्या नवऱ्याने माझ्याजवळ घेऊन आलं, ताई ही बघा ऐकतच नाही, किरकिर करते, कटकट करते, भांडी फेकते. आपल्याला राग नाही येणार? अशा पद्धतीने बऱ्याचशा आईंना आठवत असेल, अशा पद्धतीने मुलांना माझ्याकडे घेऊन येतात. अरे ते कोणी कैदी किंवा हे नाहीये असं ओढून. मग मी काय करते माहिती का, अरे ताई तो किती छान दिसतोय, हुशार आहे, नाही तसं काही नाही. मी त्याच्या डोळ्याने सांगायचा प्रयत्न करते, त्या मुलासमोर तुम्ही असं बोलू नका, नाही हो ताई असं इथं चांगला वागतो पण घरी एवढा त्रास देतो ना एवढा. त्या मुलाला काय वाटत असेल, अच्छा मी त्रासच देतो, मी चांगला वागतो तरी ही अशीच बोलते ना, मी आता असंच वागेल. त्यामुळे कृपा करून असे प्रश्न माझ्याकडे घेऊ नका. म्हणून घेऊन या, मुलाला हात धरून घेऊन येऊ नका, त्याच्यामुळे आपण आई झालो. तो सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगते, मुलं आपल्या घरी आपोआप आलेले नाही. मुलांचा प्रश्न असतो ना, आई आम्ही कसं आलो, दवाखान्यात आलो आपण सांगतो ना, तर मुलं आपल्याला पाहिजे होते. ते आपल्या दरवाज्यावर कडी वाजवून आले नव्हते, नॉक केलं नव्हतं की आम्हाला घरामध्ये घ्या, मला आई व्हायचं होतं, मला पॅरेंट्स व्हायचं होतं, म्हणून आपण त्यांना बोलावलंय. म्हणजे रोज त्यांच्या पाया पडल्या पाहिजे की तुझ्यामुळे मला आई हे जगातलं सगळ्यात श्रेष्ठ पद मिळालंय. तर हे कशा पद्धतीने आपली काय झाली, लग्न झाली, लगेच महिन्याभराच्या आत आपण प्रेग्नंट झालो, कसं तरी त्रास होत होत ती पोरं झाली आणि 2-2, 3-3 पोरं तोंडामध्ये मिसरी आहे, ओढतोय. आणि ही आपली खरंच सत्य परिस्थिती कळंबोलीमध्ये अशीच आहे. म्हणजे मी जाते ना, ही कवळी प्राजक्ताची नाजूक फुलं आहे आणि ती आई ना अशी ओढत ओढत नेत असते, मागून जोरात फटका देते. ही पद्धत आहे का, माझा जीव जळतो. मला माहिती नाही, मी माझी मुलं व्हायच्या आधी सायकोलॉजीचा अभ्यास केला होता, मुलांना कसं वाढवायचं हा अभ्यास केला होता. त्यामुळे पालक होण्यासाठी तुम्हाला 10वी पास असायला लागत नाही, 12वी पास असायला लागत नाही, त्याला कसली क्वालिफिकेशनच नाहीये. लग्न झालं की तुम्ही काही दिवसामध्ये आई वडील होता. पण माझी अशी इच्छा आहे ना की गव्हर्नमेंटने असा रूल काढावा, एखादा कोर्स करावा पालक होण्यासाठीचा. तुम्ही तेवढे कॅपेबल आहात की नाही. एक दिव्य जीव, विचार करा, जेव्हा आपण युट्यूबवर बघतो बाळ कसं तयार होतं, किती दिव्य गोष्ट आहे. ज्यांना सहज बाळ होत नाही, जी IFB म्हणून एक ट्रीटमेंट असते, त्याच्यामध्ये स्त्रीचा काही भाग, पुरुषाचा काही भाग, हा लॅब मध्ये एक बाळ, एक पेशी तयार केली जाते आणि परत ते स्त्रीच्या गर्भात सोडतात. असं किती वेळा तरी करतात. तेव्हा लकीली एक वेळेस ते बाळ जातं, त्याला खर्च 1.5 ते 2 लाख रुपये एका वेळेस खर्च येतो. तेवढ्या सहज आपल्याला बाळ झालंय आणि आपल्याला त्याची किंमत नाही. स्पेशली कळंबोलीला राग येऊ दे, पण कळंबोलीतल्या बायकांचं मी बघितलंय, फटाफट इतका नाजूक, एवढा त्याचा छोटासा मनका आहे आणि फटाफट फटाफट फटके देतात. आपल्याला जर कोणी केलं तर चालेल का? असं आपला अपमान जरी केला तरी आपल्याला किती पायाची आग मस्तकावर जाते की नाही, आणि आपण कसं वागतोय. त्यामुळे पालक होतोय म्हणजे लोकांचा प्रश्न असतो की मी माझ्या मुलाला कसं वळण लावायचं, मी पालक कसं व्हायचंय. आधी तुम्ही नीट पालक तर व्हा, तुम्हाला स्वतःला वळण लागू द्या आणि मग त्या मुलाला वळण लावायचंय, मग पालक व्हायचंय. तर तिथे सरस्वती देवीचं मंदिर आहे. साऊथ मध्ये ह्या गोष्टी आजही पाळल्या जातात. मूल जेव्हा 2 किंवा 3 वर्षाचं होतं, दसऱ्याच्या दिवशी तांदळाचे एका त्या परातीमध्ये तांदूळ टाकले जातात आणि त्याचा बोट धरता योग्य मुहूर्तावर आणि ओम देवाचं नाव काढलं जातं आणि त्यानंतर अभ्यास चालू होतो. आणि आपण काय वागत आहोत, मी काहीही बोलत नाही की तुम्ही, फक्त मी हे बोलत असताना विचार करा की मी माझ्या मुलाला कसं वाढवलंय. मुलगा 4-5 महिन्याचा खूप जास्त झाला, बाजूला मोबाईल लावून दिलेला आहे, त्याच्या रेस त्याच्याकडे चाललेला आहे. मी त्याच्या हातात मोबाईल दिला, त्याने मागितलं नाही अजून, पण मला काम करायचंय ना, त्याच्या हातात मोबाईल दिलेला आहे. वाईट वाईट सवयी, चॉकलेटच्या सवयी लावलेल्या, वाईट सवयी लावलेल्या, काहीही बोलतोय घरात मी आणि पती पत्नी, आणि हे त्याच्या कानामध्ये जातंय. हे संस्कार मी त्याच्यावर करत आहे. तर साऊथ मध्ये ओम काढला जातो आणि मग त्याच्या शिक्षणाला सुरुवात केली जाते सरस्वती देवीच्या. एवढी गर्दी असते दसऱ्याच्या दिवशी. आपण आजकाल दसऱ्याच्या दिवशी ते चिन्ह तरी काढतो का? तुम्हाला माहिती असेल, लहानपणी आपण दसऱ्या दिवशी एक काढायचो आणि सरस्वती. आपले किती लोक काढतात आजही. माझ्या घरात तर मी काय केलंय, ते सरस्वती देवीचं पिक्चर बनवून लॅमिनेशन करून चिटकवून दिलेलं आहे कायम स्वरूपी.
विषय खूप मोठा असणार आहे आणि त्यानंतर तो शाळेत जायला लागतो. तो शाळेत जायच्या आधी घरामध्ये त्याला छोट्या छोट्या गोष्टी आई 1-2 आपण शिकवायचं आहे आणि मग तो जरा 7-8 वर्षाचा झाल्यावर शाळेत जाणार आहे. आता शाळेत कितवीत जात आहेत मुलं? काही कळत नाही आहे. बॅग, तो ड्रेस रंगीत आणि अशी ओढत ओढत. अजून एक मुलगा तिथं डेमोला ठेवायला पाहिजे होता. सकाळी दृश्य बघा फक्त की आई आपल्या कानाला मोबाईल चालली अशी घेऊन असतं की नाही चित्र. तो पोराला काही कळत नाही, मला ही कुठं घेऊन चाललीये, तिचा मोबाईल. आपला घरातनं निघाला पहिला कार्यक्रम काय असतो? पटकन आईला फोन करून घे, नवऱ्याला फोन करून काहीतरी व्यर्थ बोलायचंय. पोहोचलात का? मग गाडी मिळाली का? मग डबा खाऊन घ्या. अगं बाई सकाळी घरातच सांगू दे ना, 10 वेळा कशाला त्याला फोन करून. तो पण तिकडून वैतागतो, आला हिचा फोन. बायको, माझ्या भावाने तर बायकोचं नावच बायको म्हणून सेव्ह केलेलं आहे. किती वेळा आपण अति करून टाकतो प्रत्येकच. पोहोचलात का? हा मग झालं का? हे घेतलं का? अरे परत आईला रोज रोज आई वडिलांशी काय बोलतात तुम्ही? मी महिन्यातनं एकदा, म्हणजे मी ह्या मार्गातनं गेली म्हणून महिन्यातनं एकदा, कशी असतो ठीक आहे ना, बस काही त्रास असेल तर नक्कीच तिकडून कळवते. उगाचच फोन त्या रेज कानामध्ये जातात. तो पोरगा काय बघतोय? मग काही दिवसांनी पोरगा काय करतो? थोडा आवाज खाली जाऊन कंपाऊंड मध्ये लावलाय कानाला फोन, बोलतोय कोणाशी? कारण आईने केलंय ना. आई करते म्हणजे बरोबर आहे. मुलांसाठी गुरु कोण असतं? आई वडील. कानाला फोन लावायचे आणि व्यर्थ. मग पोरं पोरींशी काय मुलं? मग खाल्लंच का? मग काय करते तू? मग कोणता ड्रेस घातलाय? मला माहिती याच्या पलीकडे गप्पा भेटून गेलेली असतात गार्डन मध्ये थोड्या वेळ आधी, तरी त्याच गाठा पोचली का? मग तुझी आई काय करते? तुझी जोडी काय? ह्या गप्पा हसायला येत आहे, पण हे खूप गांभीर्याने घ्यायची गरज आहे की आपली मुलं का करतायत ते. कारण मी लहानपणी त्याच्यासमोर काय केले, उठसूट माझ्या चुलत बहिणीचा फोन आला, आत्या बहिणीचा फोन आला, व्हॉट्सअप आहे ना, मेसेज टाकून द्या ना, कशाला बडबड. जेव्हा आपण एक एक शब्द, तुम्हाला बघा ज्यांना मुके आहेत ना त्यांना फक्त एक शब्द बोलायला सांगा. एक शब्द बोलायचे प्रयत्न करता, इतकं आपण बोलू शकत नाही. सगळ्यात जास्त शक्ती ही बोलण्यासाठी लागत असते आणि ती आपण व्यर्थ घालवत असतो आणि 9 महिन्यात ह्या वेळेस बाळाला त्रास देत असतो. आता हे सगळे मी संस्कार दिलेले आहे. त्याच्यानंतर पहिला प्रश्न येतो, ताई आता हे लग्न पण होऊन गेलं, ते पोरं पण झाले, आत्ता काय करू मी? हा प्रश्न हे ऐकायला आम्ही आलो आहे. आत्ता काय करू? मी मुलांना घडवू कसा? मी मुलांना घडवू कशी? कसाचा प्रश्न आपल्याकडे खूप कमी असतो, कारण त्या बापाला काही माहितीच नसतं कितवीला आहे. आजही ओपन डेला किती पॅरेंट्स असतात, दोघं आई वडील किती जातात. आपल्या आईनेच जायचं, ओपन डे पण आहे, कुठे पण जायचंय, मुलाचा स्पोर्ट्स डे पण आहे. त्या वडिलांना फक्त वाटतं की मी पैसे आणून दिलेले आहे, बस माझं काम झालंय. पुढच्या वेळेस येताना स्पेशली आपल्या नवऱ्यांना घेऊन या, इथे बसवा. बालसंस्कार वर्ग अजून 15 दिवसांनी मी घरी चालू करत आहे. तेव्हा मी प्रत्येकाला सांगते की आई वडिलांनी दोघांनी या. हे माझं कर्तव्य नाही तुमच्या मुलांना संस्कार करायचं. मी जे संस्कार करणार आहे ते तुम्ही बघा आणि त्या पद्धतीने वागा. मी काय करू? मुलांना घडवू कसं? मी त्यांना शिस्त लावू कशी? आधी मी पालक म्हणून घडली आहे का? मी कसं वागत आहे, मी कसं बोलत आहे, हे मुलं कॅच करत असतात. तर मी पालक म्हणून योग्य आहे का? विषय कसला आहे? अंतर्मुख व्हायचा. शब्द अवघड आहे. अंतर्मुख म्हणजे आत डोकायचं की मी योग्य आई आहे का? मी जन्माला आई घातलं म्हणून माझी ती पात्रता झाली आहे का? मी आई झाली आहे. मी मुलांशी कशी बोलत आहे? ओरडून बोलत आहे, रागावून बोलत आहे का? त्याच्यासाठी कुठलंही पदवी शिक्षण नाही. आई वडील 2 पालक असतात. किती असतात? उत्तर पण देत नाही आणि वर्गात मुलांनी हात वर करावा, पहिलं यावं, ह्या आपल्या अपेक्षा आहे की नाही? आणि मुलं म्हणत असतील की ह्या काकू प्रश्न विचारतात पण माझी मम्मा बोलत नाही. आपल्याला असं वाटतं की 2 पालक असतात, म्हणजे आई आणि वडील, पण खरं तर 3 पालक असतात. हा तिसरा सगळ्यात महत्वाचा आहे, निसर्ग. ह्या निसर्गाने बाळ दिलेला आहे. पोटातलं बाळ निसर्गाने पूर्ण तयार करून दिलंय. त्याला योग्य मेंदू दिलाय, 2 कान दिले, 2 हात. त्यात तुमचं काहीही कॉन्ट्रीब्युशन नाहीये. तुम्हाला फक्त तयार झालेलं बाळ आहे, त्याला फक्त सांभाळायचंय. देवाने त्याला बुद्धी दिली, बोलणं, वाचा सगळं दिलेलं आहे. पालकांचं काम आहे की त्याला फक्त सांभाळायचं.